नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे की इकडे आता देवाला राजकुमारने बोलावून घेतलेलं आहे, कारण तिलोत्तमाचं त्याच्याकडे काम आहे. आता तिलोत्तमाचं काय काम असणार प्रेक्षकांनो, हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण तिलोत्तमाचं काम असतं आणि देवा पैसे घेऊन काम करतो ही गोष्ट यांना कळलेली आहे. म्हणूनच यांनी देवाला बोलावून घेतलेलं आहे. जेव्हा देवाला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र हे सगळेजण तिथं थांबलेले असतात, म्हणजे राजकुमार, त्याचबरोबर ऐश्वर्या, तिलोत्तमा. मग घोरपडेला घेऊन देवा येतो आणि मग हे सगळेजण बोलू लागतात. तेव्हा देवा म्हणतो की बोलवलं काय काम होतं. तेव्हा ते सांगतात की हो, आणि असं म्हणत ऐश्वर्या मिठाईचा बॉक्स देते आणि देवाला म्हणते की मिठाईचा बॉक्स. आता देवाला माहिती असतं की यांच्या मिठाईच्या बॉक्समध्ये नक्की काय असणार आहे ते, पण देवाला यांच्याकडून काम जाणून घ्यायचं असतं. घोरपडेच्या हातामध्ये तो मिठाईचा बॉक्स घेतला जातो. देवा म्हणत असतो कसं माहिती आहे का, माणसं ओळखण्यात चुकलो मी, ही माणसं वेगळी होती ना, बरोबर आहे, चला झालेली चूक हा देवा सुधारत असतो असं म्हणत देवा त्यांच्याशी बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो. त्यासोबतच त्यांना म्हणत असतो की जी चूक झालेली होती ती सुधारायची आहे असं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. मिठाईचा बॉक्स घोरपडेने उघडलेला असतो. तेव्हा देवा म्हणतो की जोपर्यंत मला काम कळत नाही तोपर्यंत मिठाई मला गोड लागत नाही असं देवाचं म्हणणं असतं. आणि हे सगळेजण पाहू लागतात, कारण देवा नक्की असं का बोलतोय हा प्रश्न पडलेला असतो. कारण असं काय देवाला काम करायचं आहे आणि म्हणून देवा असं बोलत आहे असं यांना वाटत असतं. आणि देवाने त्यांना सांगितलेलं असतं. देवा म्हणत असतो की देवाचे काही नियम आहेत आणि जोपर्यंत ते नियम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मात्र देवा काम करत नाही. देवाला आधी कळलं पाहिजे की ह्या कामामधून नक्की काय फायदा आहे, काम कसलं आहे. मग राजकुमार लगेचच एक फोटो काढतो आणि तो फोटो देवाला दाखवतो. देवा मात्र तो फोटो पाहतो आणि त्याच्यावरती सांगितलेलं असतं की ही अस्मी प्रधान आहे, हिला शोधायचं आहे. आणि राहिला प्रश्न पैशांचा, जेवढे पैसे मागशील तेवढे पैसे दिले जातील, हे देवाला सांगितलेलं असतं. देवा मात्र विचार करत असतो, म्हणजे ही अशी कोण आहे, अस्मी प्रधान म्हणजे नक्की कोण आहे आणि तिला का शोधायचं आहे, हा प्रश्न देवाला पडलेला असतो. देवाला माहिती असतं की ही लोक वाटतात तेवढी साधी नाही आहेत, ही साध्या कामासाठी मला एवढे पैसे ऑफर करणार नाहीत, ही गोष्ट देवालाही माहिती असते. देवा म्हणत असतो की अस्मी प्रधान बरोबर आहे, पण मला एक कळत नाही आहे की याच्यामुळं कोणाचा तोटा. तेव्हा राजकुमार म्हणतो की नाही, याच्यामुळं कोणाचा तोटा होणार नाही, झाला तर या गोष्टीमुळं फायदाच होणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं बोललं जात असतं तेव्हा इकडे देवा पाहत असतो. आता अस्मी प्रधान ही मुलगी कोण आहे. देवा आता त्या फोटोकडे पाहतो आणि विचार करू लागतो. देवा म्हणत असतो ही लोक जे आहेत ना, ही माझ्या सिस्टरच्या विरोधात आहेत, त्यामुळे यांच्यापासून तर मला सावधगिरी बाळगलीच पाहिजे. कारण या कामामुळे जर माझ्या सिस्टरला त्रास होणार असेल तर मात्र मला विचार करावा लागणार आहे. जर माझ्या सिस्टरवरच संकट येणार असेल तर, हा विचार देवाच्या डोक्यात चालू झालेला असतो. देवा मात्र विचार करत असतो, काहीही झालं तरीही माझ्या सिस्टरच्या विरोधात जाऊन ही लोक जर काम करणार असतील तर मला मात्र ठरवावं लागेल असं देवाचं म्हणणं असतं. देवाला काळजी वाटत असते आणि म्हणूनच तो हे सगळं बोलत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र देवा म्हणत असतो की काहीही झालं तरी हे नक्की काय आहे हे मला शोधावं लागणार आहे. देवा म्हणत असतो ठीक आहे, माझी कामाची पद्धत वेगळी आहे, मी करेल तुमचं काम, आणि अमाऊंटचं तर तुम्ही मला सांगितलेलं आहे, जे अमाऊंट मी सांगेल तेवढी तुम्ही मला द्यायला तयार आहात, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही असं देवाने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग देवा घोरपडेला म्हणतो की चला. आता घोरपडेला घेऊन देवा तिथून बाहेर पडत असतो. त्याचबरोबर राजकुमार, तिलोत्तमा, ऐश्वर्या सगळेजण पाहत असतात. त्यांना काय, आसमीला शोधायचं असतं, आसमीची एंट्री आणि सावलीची एक्झिट हे त्यांना करायचे असते. पण तेवढे येडे असतात की त्यांनी या कामासाठी देवालाच नेमून त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला असतो. त्यांच्या लक्षातही येत नसतं की याच्यामुळं आपलाच तोटा होणार आहे. ठीक आहे, आता त्यांनी घेतलाच आहे धोंडा मारून, तर बघूया पुढे. तर इकडे देवा मात्र त्यांच्याशी बोलत असतो. देवा त्यांना सांगत असतो, त्यांना विचारत असतो, पण त्यांना काही ती माहिती देवाला व्यवस्थित सांगायची नसते. देवा म्हणतो ठीक आहे, बघूया आता, आता काम तर करायचं आहे. देवाने ह्या कामाचे पैसेही घेतलेले असतात, म्हणजे तो पैसे घेऊनच काम करत असतो. फोटोही घेतलेला आहे. देवा म्हणतो की ठीक आहे,
यास मी हिचं अख्खं खानदान हे काय जे आहे ना ते शोधायचं ते मी शोधेल, पण माझ्या कामाचे काही नियम आहेत ते मी पाळेल आणि मी तुम्हाला लवकरात लवकर ह्या मुलीला शोधून देईल. फायदा होणार असेल तर काहीच हरकत नाही आहे असं देवाचं म्हणणं असतं आणि देवा तिथून निघत असतो. देवाला प्रश्न पडलेला असतो की नक्की हे सगळं घडतंय काय, कारण काहीही झालं तरीही देवासाठी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच की आपल्या सावलीच्या जीवाला किंवा सावलीला या लोकांमुळे कोणताही धोका निर्माण होता कामा नये असं देवाला वाटत असतं आणि देवा सगळे प्रयत्न करत असतो. तो त्याच गोष्टीसाठी करत असतो की त्यांना काहीही धोका निर्माण होता कामा नये. परंतु हे जी लोकं असतात ना ही खूपच मूर्ख असतात. यांना मात्र फक्त यांचा स्वार्थ पडलेला असतो आणि त्या स्वार्थासाठी ही लोकं काहीही करायला तयार होत असतात, कारण यांच्यासाठी यांचा स्वार्थ महत्त्वाचा आहे आणि तो स्वार्थ गाठण्यासाठी ही लोकं कोणत्याही थराला जायला तयार असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सारंग आणि सावली बोलत असतात. सारंग म्हणत असतो काय आहे हे, सावलीने त्याला आणून मुखवास दिलेला असतो, छान जेवण झालेलं असतं आणि त्यानंतर आता सारंग इकडे बसलेला असतो, तो म्हणजे अप्पू बरोबर बोलत. अप्पू म्हणत असतो की सारंग दाजी मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तर सारंग म्हणतो की विचार ना, काय झालं. तेव्हा मात्र इकडे सारंगने त्याला असं बोलल्यानंतर मात्र तो म्हणत असतो की मी जेव्हा जेव्हा अक्कीला फोन करतो मी अक्कीला म्हणत असतो की मला दाजींशी बोलायचं आहे, तेव्हा अक्की मला म्हणत असते की ते कामात आहेत, पण मला सांगा की आज तुम्हाला कसा वेळ मिळावा, तुम्ही तर लय बिझी असता कामात असं अप्पू बोलत असतो. तेव्हा सारंग म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, आज ना मला माझ्या मित्राला भेटायचं होतं आणि हा जो मी वेळ काढलेला आहे ना तो माझ्या मित्रासाठी काढलेला आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच अप्पू म्हणत असतो पण दाजी मला एक कळत नाही आहे की तुम्ही एवढे बिझी असता, तुम्ही एवढं काम करता, हे सगळं कशासाठी असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो तू मोठा झाला ना की तुलाही कळणार आहे की काम कशासाठी करतो आपण, कशा पद्धतीनं करतो. अप्पूला मात्र भरपूर प्रश्न पडत असतात आणि ते प्रश्न अप्पू विचारत असतो, सावलीलाही तो विचारत असतो, सावलीही त्याच्या प्रश्नांची छान उत्तरं देत असते. त्याचबरोबर सावली त्याला रागावती असते कारण त्याच्या तब्येतीमुळं त्याला जास्त गोड खायचं नाही आहे, त्याला जास्त गोड आवडत असतं आणि मग त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन देत असते. त्याचबरोबर गोळ्या औषधं खाल्ली पाहिजे त्याबद्दलही ती बोलत असते. परंतु सारंग मात्र अप्पूशी खूप छान असा बोलत असतो. त्यावेळेस इकडे सारंगला फोन येतो. आता बबलूचा सारंगला फोन आलेला असतो आणि बबलू म्हणत असतो की अहो सारंग सर कुठे आहात तुम्ही, कधी येणार आहात. तेव्हा सारंग म्हणत असतो इकडेच आहे मी. मग सारंग त्याला म्हणत असतो की काय झालं रे. तेव्हा बबलू म्हणत असतो की मीटिंग आहे ना इम्पॉर्टंट, तुम्ही तर सावली वहिनीच्या प्रेमात चांगलंच रंगलेलं आहात, बायकोच्या प्रेमात असं बबलू चिडवत असतो. सारंगला माहिती असतं हे सगळेजण चिडवत आहेत असं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात. परंतु सारंग म्हणत असतो की हे सगळं मला माहिती आहे, पुढचं बोल. तेव्हा तो सांगत असतो की तिलोत्तमा मॅडम पण येणार आहेत, त्यामुळं लवकरात लवकर सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की बबलू सांगत असतो की लवकरात लवकर यावं लागेल आणि मग बबलूने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच गोष्टी आता पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. आणि त्यासोबतच इकडे सारंग आता निघतो. सारंग म्हणत असतो की मला जावं लागणार आहे म्हणून सारंग निघतच असतो. त्यासोबतच इकडे आता अप्पू मात्र त्याचं काम करत बसलेला असतो. अप्पूला मात्र खूप छान वाटत असतं कारण त्याचे सारंगदाजी आज त्याला भेटायला आलेले होते. त्याच्या सारंगदाजींनी त्याच्यासाठी एवढ्या छान गोष्टी केलेल्या होत्या, हे सगळं त्याला माहिती असतं. आणि त्यासोबतच इकडे अप्पूही तेवढाच खुश झालेला असतो. पण सारंगला अचानक हा कॉल आल्यामुळं जावं लागत असतं आणि त्यासोबतच इकडे अप्पू तिथे अभ्यास करत बसलेला असतो. सारंग निघतच असतो आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की तो सावलीच्या आईबाबांना भेटत असतो. सावलीचे आईबाबा म्हणतात की सगळं घरचं ठीक आहे ना. तेव्हा सारंग सांगत असतो की हो सगळे व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा सारंग सांगत असतो की हो सगळे बाबा व्यवस्थित आहेत, सगळे व्यवस्थित आहेत, काही इश्यू नाही आहे असं सारंग सांगत असतो. तेव्हा मात्र सावली थांबवत असते कारण तो मध्येच म्हणायला असतो की सगदेव दादा पण व्यवस्थित आहे. सावली तिथं येते आणि म्हणते सारंग सर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सारंगला असं म्हटल्यानंतर सारंग म्हणतो का काय झालं, काय बोलायचं आहे माझ्याशी महत्त्वाचं. तेव्हा सावली म्हणते चला ना सारंग सर मला ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. सावली जेव्हा असं म्हणते तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो हिला काय बोलायचं आहे माझ्याशी महत्त्वाचं आणि अचानक काय झालं हिला,
हे सगळं तो बोलत असतो आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सारंग म्हणत असतो की नक्की काय झालेलं आहे आणि अचानक हिला महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे काय बोलायचं आहे हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय झालं. तेव्हा सावली त्याचा हात पकडते आणि म्हणते चला हो सारंग सर, चला लवकर चला, मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. एवढंच तिचं चाललेलं असतं. सारंग म्हणत असतो इथे बोल ना. तेव्हा सावली म्हणत असते नाही इथे नाही आणि असं म्हणत ते त्याला घेऊन बाहेर जाते. इकडे आपला हुशार देवा आहे त्याने जगन्नाथकडे आलेला असतो कारण त्याच्यावर जी कामगिरी दिलेली आहे ती काय आहे हे त्याला शोधून काढायचं असतं. ही अस्मी नावाची मुलगी कोण आहे आणि याच्यामुळं आपल्या सिस्टरच्या आयुष्यात तर काय प्रॉब्लेम येणार नाही ना, ही भीती मात्र त्याला वाटत असते आणि त्यामुळंच तो जगन्नाथकडे आलेला असतो. आणि मग त्यांच्यासाठी कोकम सरबत बनवलेलं असतं घोरपडेला आणि देवाला कोकम सरबत दिलं जातं आणि त्यासोबतच इकडे अलका बोलत असते. जगन्नाथ म्हणतो की माझ्यासाठी सरबत. तेव्हा मात्र अलका म्हणत असते की नाही, ऑलरेडी तुम्ही सकाळपासून 4 वेळा चहा पिलेला आहात त्यामुळं तुम्हाला कोकम सरबत वगैरे काही मिळणार नाही. हे ऐकल्यानंतर मात्र अलकाच्या समोरच देवा म्हणत असतो फादर, म्हणजे तुम्ही माझे फादर आहात बरोबर आहे, पण मला एक गोष्ट बोलायची आहे. तुम्ही बाहेर ना तुमचा स्वॅग असतो पण घरी मात्र. तेव्हा जगन्नाथ म्हणतो बरोबर आहे, पण घरी आपला स्वॅग चालला पण नाही पाहिजे ना, असं बोलत असतो. कारण जगन्नाथने पुन्हा मात्र त्याला अलकाला सरबत मागितलेलं नसतं आणि तो तिनं जे सांगितलेलं आहे ते प्रेमाने ऐकत असतो, तिच्याशी बोलत असतो. इकडे आता लगेचच देवा म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का फादर, माझं कामच तसं महत्त्वाचं होतं म्हणून मी आत्ता आलेलो आहे. जगन्नाथ म्हणत असतो काय काम आहे. तेव्हा इकडे देवा म्हणत असतो अस्मी प्रधानबद्दल मला माहिती पाहिजे. अस्मी प्रधान कोण आहे आणि तिच्यामुळं माझ्या सिस्टरच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम येणार आहेत का असं तो विचारत असतो. तेव्हा जगन्नाथ सांगत असतो की सारंगचं ज्या मुलीशी लग्न होणार होतं आणि ती मुलगी अचानक गायब झाल्यामुळं सारंगचं सावलीशी लग्न झालेलं आहे. ती मुलगी म्हणजेच अस्मी प्रधान. देवा म्हणतो हे असं आहे का, म्हणजे यांना त्या अस्मीला माघारी आणून माझ्या सिस्टरच्या आयुष्यात प्रॉब्लेम करायचे आहेत तर. तेव्हा इकडे जगन्नाथ सांगू लागतो ती तिलोत्तम आहे ना, ती पहिल्यापासून माझं सगळं ऐकायची. माझ्या ज्योतिषविद्येवर तिचा पूर्ण विश्वास होता आणि मग ती माझं सगळं बोलणं ऐकायची, मी जे सांगेल ते ऐकायची. पण आत्ताही तिला विश्वास आहे कारण मी आत्ता मागे तिचा फोन आल्यानंतर तिला सांगितलेलं होतं की सारंगच्या आयुष्यात प्रेमयोग येणार आहे. मग आता सारंगच्या जवळपास सावली आहे आपली, तिला ती गोष्ट नको आहे म्हणून तिला सारंगच्या आयुष्यात माघारी अस्मीला आणायचं आहे. आता स्पष्टपणे इथे जगन्नाथने सांगून टाकलेलं असतं की सावलीला कशासाठी माघारी आणायचं आहे. एवढं स्पष्ट बोलल्यानंतर मात्र आता इकडे देवा म्हणत असतो की मग फादर इथे देव असताना काळजी करायची काय गरज आहे सांगा बरं. मी आहे की, मी बघून घेईल अगदी त्यांना कशा पद्धतीनं काय करायचं आहे ते, असं तो म्हणत असतो. आणि मग अलकाला ते वारंवार म्हणत असतात की सरबत मात्र खूप छान झालेला होता कारण त्यांचं असं म्हणणं असतं की इकडे जगन्नाथला सरबत दिलेला नव्हता म्हणून देवा चिडवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सारंग म्हणतो अगं सावली काय चाललं तुझं हे, तुम्हाला हाताला घेऊन बाहेर का आली खेचत. तेव्हा सावली सांगू लागते की सारंग सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. सारंगला खरं तर इम्पॉर्टंट मीटिंग असते त्यासाठी त्याला जायचंही असतं. तो म्हणतो थांब, शूज घालत बोलतो तुझ्याशी, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग सारंग ते सावलीशी बोलायला सुरुवात करतो. तो सावलीला म्हणत असतो की तुला माहिती आहे का काय झालं आहे नक्की. तेव्हा सावली म्हणत असते अहो सारंग सर तुम्ही दादाबद्दल सांगणार होता ना, आता परवा वहिनी आणि आईबाबा आले होते ना, त्यांना काही माहीत नाही आहे की सखदेव दादा आपल्या इथे नोकरी करतो आहे. सखदेव दादाने घरी सांगितलेलं आहे की त्याला नोकरी मिळालेली आहे आणि मग आता जर त्यांना कळलं तर त्यांना मात्र त्या गोष्टीचं खूप वाईट वाटेल म्हणून मला त्यांना ही गोष्ट कळू द्यायची नाही. हे ऐकल्यानंतर सारंग म्हणत असतो की सावली किती विचार करतेस का सगळ्यांचा तू, म्हणजे कोणाला वाईट वाटेल कोणाला त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा तू विचार करत असतेस. त्याचबरोबर सारंगला कॉल आलेला असतो आणि त्याला निघायची घाई होत असते. इकडे सावली मात्र सारंगला सांगत असते आणि त्याचबरोबर इकडे सावली म्हणत असते की सारंग सर तुम्हाला आठवतं आहे का तेव्हाही आम्ही सखदेव दादाला येऊ दिलं नव्हतं. ऐश्वर्या मॅडम प्रत्येक वेळेस दादा कसा पुढं येईल याचा विचार करत होत्या परंतु आम्ही तिथं त्याला येऊ दिलेलं नव्हतं. हे सावली सांगत असते
आणि त्याचबरोबर सारंगला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की दादाच्या बाबतीत सांगायचं नाही. सध्या आई बाबा वगैरे सगळे खुश आहेत ना, त्यांना वाईट वाटेल ना की दादा आपल्या घरी जॉब करतोय हे कळल्यानंतर. म्हणजे पाहुण्यांच्या घरी झालं ना ते, आपल्या लेकीच्या सासरी, ही गोष्ट त्यांना आवडणार नाही ना. म्हणून सारंग म्हणतो की सावली, तुला एक सांगू का, म्हणजे घरातल्या प्रत्येक गोष्टींना आम्हाला सगळ्यांना तुझी खूप सवय झाली आहे. म्हणजे तुझ्याशिवाय करमत नाही आहे. लवकर ये, गाडी पाठवतोय मी आणि तूही लवकर ये. सारंग म्हणतो की आता निघतोय. सावली म्हणत असते की आईबाबांना भेटून गेले असतात तर. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, तू सांग त्यांना, कारण मला ना थोडी घाई झाली आहे, मला ना लवकर निघावं लागणार आहे. असं सारंग सावलीला सांगत असतो आणि त्यासोबतच सारंग आता निघालेला असतो. सावली म्हणत असते की आता काय करायचं. सावलीला पण भारी वाटत असतं. सारंग आवर्जून गाडीची काच खाली करतो आणि सावलीला जाताना बाय म्हणतो. सावली सारंगकडे पाहतच असते आणि सावलीही त्याला बाय करते आणि सावली म्हणत असते की खरंच आज ना मला खूप भारी वाटत आहे. म्हणजे मी वरचेवर ना सारंग सरांच्या प्रेमातच पडत जाते. सावलीच्या आयुष्यात पण प्रेमयोग आहे, पण खडतर आहे, आणि सारंगच्या आयुष्यातही आहे हे जगन्नाथने भविष्य सांगितलेलंच असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भैरवी आणि तारा बोलत असतात. ताराने सरबत आणलेलं असतं आणि ते सरबत भैरवीला देत असते. तेव्हा मात्र भैरवी ते सरबत घेते आणि म्हणते, तू घेतलंस का? तेव्हा तारा म्हणते हो. मग रियाज कसा चालू आहे? तेव्हा तारा सांगते की चालू आहे, कारण तारानेही रियाज करणं गरजेचं आहे असं भैरवीला वाटत असतं आणि भैरवी ताराला रियाज करायला सांगतही असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे भैरवीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही तुझं जे स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहे तारा. तारा म्हणते काय? तेव्हा भैरवी म्हणते, तुला त्या रिॲलिटी शोमध्ये पार्टिसिपेट करायचं होतं ना बघ, आणि त्या कॉम्पिटिशनची विनर पण तूच असणार आहे. तुझ्यासाठी तुझी आई काहीही करू शकते. तेव्हा इकडे तारा म्हणत असते पण. भैरवी म्हणत असते आता कशाला पण, मी आहे ना सोबत, मग विचार करायची काय गरज आहे. ताराला बिचारीला प्रश्न पडत असतात. तिला कळतच नसतं की काय बोलणं आहे, काय होणार आहे, असे अनेक प्रश्न तिला पडत असतात. तेव्हा भैरवी मात्र तिला म्हणत असते की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, तुझी आई आहे ना, मग विचार करायचा नाही, असं भैरवी तिला सांगत असते. त्याचबरोबर इकडे म्हणजे आता त्या रिॲलिटी शोची विनर म्हणून तारा घोषित होणार असते आणि भैरवीने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. भैरवीच्या प्लॅनिंगनुसार सर्व गोष्टी व्यवस्थित होणार असतात आणि मग सावलीला काय विचारायचं आहे, तिला आपण सांगायचंच आहे फक्त, तिचा काय संबंध आहे, असं भैरवी बोलत असते. इकडे आता देवा पुन्हा आलेला असतो आणि मग देवाने काही पेपर्स आणलेले असतात. तो इकडे बोलत असतो, काम करणार आहे मी, पण काही गोष्टी कराव्या लागतील. कसं आहे, मला काही गोष्टी दाखवायच्या आहेत, असं म्हणत त्याने जे आणलेले पेपर आहेत ते पेपर आता यांच्या सगळ्यांच्या समोर धरतो आणि म्हणतो की हे ते पेपर्स आहेत, हे पेपर मला साईन करून हवेत. असं म्हटल्यानंतर तिलोत्तमा सुरुवातीला ते पेपर घेत नाही. ते पेपर दिले जातात ऐश्वर्याकडे वाचायला. ऐश्वर्या ते पेपर वाचते आणि तिला धक्का बसतो. त्यानंतर ते पेपर दिले जातात ते म्हणजेच राजकुमारकडे. राजकुमार वाचतो, त्यालाही धक्का बसतो. तो म्हणतो हे काय आहे. मग आता ते पेपर पकडते ती म्हणजेच तिलोत्तमा. त्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे हा प्रश्न मलाही पडलेला होता, जसं की तुम्हाला पडलेला आहे आत्ता. मग देवा म्हणतो की ठीक आहे, प्रेक्षकांसाठी सांगून टाकतो, ऑडियन्सला कळलं पाहिजे ना याच्यामध्ये काय आहे. देवाची जी स्टाईल आहे ती भारी असते खरंच. आणि मग देवा सांगायला सुरुवात करतो की या पेपरवर तुम्ही सह्या करायच्या आहेत. मी अस्मीला शोधून आणेन, पण मला या पेपरवर तुमच्याकडून सह्या हव्या आहेत, ते म्हणजेच की तुम्ही सावलीला कुठलाही त्रास देणार नाही. सावलीचं या घरातलं स्थान कायम राहील, तिला या घरामध्ये सुनेचा मान मिळेल, सुनेचा हक्क मिळेल, तिच्या आणि सारंगच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. इतकी भारी अट घातलेली असते, बापरे, मी तर जाम फिदा झाले देवावरती. एवढं भारी देवाने पेपर बनवून आणलेले असतात. पण तिलोत्तमाला राग येतो. देवा तिला पेन देत असतो आणि तिला म्हणत असतो करा साईन पेपर. तिलोत्तमा मात्र रागाने ते पेपर फाडायला सुरुवात करते. तिला मात्र ते पेपर करायचेच नसतात साईन. ती पेपर फाडायला सुरुवात करते आणि तेव्हा मात्र
इकडे पाहायला मिळतं की देवा म्हणत असतो आहे दुसराही ऑप्शन आहे आपल्याकडे आणि देवा आता त्यांना पैसे मागत असतो आणि तेव्हा मात्र त्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात आणि देवाला बिचारायला माहीतच नसतं की सावली आलेली आहे. सावली मागे येऊन उभी असते आणि मग राजकुमार तिलोत्तमा नाटक करत म्हणतात की तुला अजून पैसे हवेत का या कामाचे. देवा म्हणत असतो अस्मी प्रधान, तिचं खानदान, तिचे आईबाप सगळ्यांना मी आणेल. पैशासाठी हा देवा काही करू शकतो. आणि मग देवाचं लक्ष जातं सावलीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि सावलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.